नमस्कार. धार्मिक सलोख्याची ऐसी की तैसी असं वातावरण आणि वक्तव्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी पक्षात जास्त विवादास्पद कोण बोलते याची स्पर्धा लागली आहे की काय असा प्रश्न पडतो. देशाचे सर्वोच्च नेते, वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री यापासून ते मंत्री, खासदार आणि आमदार इथपर्यंत सर्वजण या शर्यतीत सामील झाले आहेत. आपल्या आसपास कमी प्रश्न आहेत का? महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पेपरफुटी असेल, दररोज राजरोसपणे घडणारे खून असतील, जीवनावश्यक वस्तूवर लावलेले भरमसाठ कर असतील, या सर्व प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी काही संबंध नसताना विवादास्पद वक्तव्य केली जात आहेत की काय? आणि महत्त्वाचं म्हणजे या वक्तव्याकडे सामान्य जनता फक्त पाहण्याशिवाय काही करू शकत नाही, हे दुर्दैवी आहे. ज्या मराठ्यांनी पाकिस्तानातील अटकेपार झेंडे फडकवले त्या मराठ्यांच्या महाराष्ट्रात भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी मिनी पाकिस्तान शोधला आहे. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सलग चौथी टर्म मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार, माजी मंत्री, सांगलीचे माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी 2 दिवसापूर्वी सांगलीमध्ये झालेल्या हिंदू गर्जना सभेत मी मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलोय आणि हे सर्व बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे हिंदू एकवटल्याने शक्य झाल्याचे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य कितपत योग्य आहे याचा विचार करावा लागेल. विशिष्ट समुदायाला निशाणा करून त्यावर टीका करून विवादास्पद बोलून चर्चेत राहण्यासाठी असे वक्तव्य केले गेले की मागील राजकीय अनुभव पाहता अशा वक्तव्यामुळे काही बढती मिळू शकते असे वाटल्याने अशा पद्धतीचे वक्तव्य केले गेले. काही सांगता येत नाही. द्वेषाची बीजे पेरून त्याला खत पाणी घालण्याचे काम एक आमदार करतो यासारखे दुर्दैव नाही. आपण ज्या मतदारसंघातून 4 वेळा निवडून येतो तो मिनी पाकिस्तान आहे हे 4 टर्म नंतर आपल्याला कळले का? जर तुमचा मतदारसंघ मिनी पाकिस्तान आहे आणि तुम्ही सलग 15 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहात तर या 15 वर्षात मिनी पाकिस्तानला भारत करणे तुम्हाला का जमले नाही? प्रेमाने जग जिंकता येते पण द्वेषाने फक्त संहार होतो, विनाश होतो आणि या संहाराला आणि विनाशाला फक्त सामान्य जनता सामोरी जाते. त्याची झळ फक्त सामान्य जनतेला सोसावी लागते. नेते मंडळी यापासून अलबेल राहतात. त्यांच्या कुटुंबियांना याची हवा सुद्धा लागत नाही. मुले कुठेतरी बाहेर शाळेत किंवा परदेशी शिकण्यासाठी असतात. शिक्षण झाले असेल तर एखाद्या बँकेवरती संचालक किंवा एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीचे मालक असतात. त्यांच्या 7 पिढ्यांची तरतूद झालेली असते. चिथावणीखोर वक्तव्य करून विशिष्ट जात समुदायाला उद्दीपित करून जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक का केला जातो याचे उत्तर सापडणे अवघड आहे. देशात सगळीकडे फक्त धार्मिक द्वेष माजवण्याचे काम चालू आहे. हिंदू एकता, बटेंगे तो कटेंगे, हिंदू खतरे में अशा स्लोगन वापरून कायदा हातात घेऊन अल्पसंख्याकांना निशाणा केले जाते. आता तर जैन मंदिरावर सुद्धा हल्ले होऊ लागलेले आहेत. हिंदू धर्म महान आहे, आपली संस्कृती अतिशय प्राचीन आहे, हे श्रेष्ठत्व मान्य. पण आपले महानत्व, श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी दुसऱ्या एखाद्या धर्म समुदायावर टीका करणे आणि त्रास देणे कितपत योग्य? लोकशाहीचा 4था स्तंभ असं ज्या मीडियाला म्हटलं जातं त्यांच्याकडून पण अशी चिथावणीकारक डिबेट दाखवले जातात. धार्मिक तेढ वाढेल असे कार्यक्रम केले जातात. या सर्वांच्या आड सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न लपून जातात. सर्वसामान्य जनतेला हिंदू मुस्लिम, बटेंगे तो कटेंगे या गोष्टींशी काही घेणे देणे नाही. त्यांना आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, नोकरीच्या समस्या आहेत. पण सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांची अशी गोची करून ठेवली आहे की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाविरुद्ध बोलणं आणि असलं बोलणं म्हणजे देशद्रोह असल्याचा टॅग त्यांना लावला जातो. पण एखादा पक्ष म्हणजे देश कसा काय होऊ शकतो याचे उत्तर सत्ताधारी देऊ शकत नाहीत. देशावरील वाढते कर्ज, भ्रष्टाचार, अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती महागाई, इंधनांचे गगनाला भिडलेले दर, नोकरीच्या समस्या, भरमसाठ वाढलेले टॅक्स यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. पण कॉमन मॅनला या प्रश्नांची जाणीव होऊ न देता धर्म नामाचे अपू देऊन त्याला धर्माच्या नावावर बाकी सर्व प्रश्नांचा विसर पाडून फक्त धर्मातच गुंतवून ठेवायचे आहे की काय असा प्रश्न पडतो. ग्रामीण भागात आजही धार्मिक सलोखा पाहायला मिळतो. तो सलोखा वाढावा यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
बऱ्याच गावामध्ये हिंदू देवतांच्या उत्सवांचा मान मुस्लिम समुदायाला आहे, तर बहुसंख्य ग्रामीण भागात मुस्लिम पिरांचे उरूस हे हिंदू समुदायाकडून साजरे केले जातात। हे सर्व देशाच्या एकतेचे सौंदर्य आहे। आजही ग्रामीण भागातील सर्व जाती समुदायातील लोक सण समारंभ एकोप्याने साजरे करतात, पण एखाद्या नेत्याच्या अशा व्यक्तिगत स्वार्थाच्या वक्तव्याने लोकांची मने कलुषित होऊ नयेत असे वाटते। तुम्ही महाराष्ट्रातील एका शहराला मिनी पाकिस्तान म्हणत असाल आणि ते शहर तुमच्या मतदारसंघातील असेल तर तुमचे ते राजकीय अपयश आहे, कारण तुम्ही मागे ज्या 3 वेळा त्या मतदारसंघातून निवडून आला त्या 3 टर्ममध्ये कधीही असा उल्लेख केला नाही। म्हणजेच तुमच्या कारकिर्दीत भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यात मिनी पाकिस्तानची निर्मिती झाली आहे आणि हे सर्व तुमच्या आमदारकीच्या टर्ममध्ये झालं आहे। त्यामुळे भारतात मिनी पाकिस्तानची निर्मिती होणे ही तुमची सर्वस्वी जबाबदारी आहे। कोणताही धर्म किंवा समाज असू द्या, त्या धर्म समाजात पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट लोक कधीच नसतात। प्रत्येक समाजात चांगल्या प्रवृत्तीबरोबर वाईट प्रवृत्ती सुद्धा असतेच। आपला लढा त्या वाईट प्रवृत्तीबरोबर हवा, पण अशी विवादास्पद वक्तव्य केल्याने लोकांच्यात निर्माण होणारी जातीय तेढ आणि नष्ट होणारा सलोखा आता काहीही केले तरी थोडाच भरून येणार आहे। पण तरीही इथून पुढे धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य आपल्यासारख्या जबाबदार व्यक्तीकडून होऊ नयेत एवढीच माफक अपेक्षा। अशा प्रकारची वक्तव्य का केली जात असावीत, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।